एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. शेतात सफाई करताना काय गावाला यायचं नाही असं काही नियम आहे? नेहमी गावी येतो. आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या, एवढे प्रचार झाले, दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो. जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं. त्यांना डॉक्टर मांत्रिकाची गरज आहे. हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूतं संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता. आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. संजय राऊतने जे काही प्रोजेक्ट टोला लगावला आहे त्याचे कारण आम्हाला माहिती आहे. त्याने केलेल्या जादू टोण्यावरच आम्ही उतारा करायला दरेगावला गेलो होतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती बंगालच्या जादूगाराची सुद्धा जादू आमच्यावर चालली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने मजबूतीने राहिलो. काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं हे कितपत योग्य आहे? खरं तर राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं. नक्की शेती कुठची असते की प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायला लागते? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. काही बदलणार आहे का चित्र यांनी?